आणि या ठिकाणी तसंच आपण पाहू शकता की लोक मासे पकडताय, म्हणजे संधीचं सोनं कशा प्रकारे होतं बघा. किती मासे पकडले आपण विचारूया. दादा किती मासे पकडले? वाम किती पकडले मासे? थोडे आहे बघा, आपण पाहू शकता. आणि एवढे पुरतही मासे पकडताय या ठिकाणी आणि मासे पकडायचा आनंद घेताय बघा. आणि खूप सुंदर असं वातावरण. नाशिककर सगळे या ठिकाणी येऊन मस्तपैकी आनंद घेत. आणि काय होतं, माझी रिपोर्टिंग होती, मी त्या दाखवणारच आहे तुम्हाला. माझी रिपोर्टिंग होती आज इकडे, त्यासाठी मी आलो होतो आणि झाली माझी रिपोर्टिंग. आता मी म्हटलं जरा पावसाचा आनंद घेऊ. आता लो काय सांगशील, कसं वाटतंय? खूप छान. हिल गार्डन होईल. रोहितजी, नाशिक ही पाण्याची नगरी आहे, त्याच्यामुळे नाशिकला आलेला पूर बघण्यासाठी नाशिककर पावसाळ्यात कमीत कमी 3 ते 4 वेळा पूर नाही आला तर नाशिकचा पावसाळा आला नाही. मला अक्षरशः एवढं पाणी पितंय आणि एवढं आनंद झाला. मारुतीच्या छातीला पाणी लागलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हो, आमचा हा मारुती नाही. मुळात म्हणजे मला एक वैशिष्ट्य सांगावं वाटतं. चला 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 चला. आपण या मला वैशिष्ट्य एक सांगावं वाटतं की नाशिकचा जो दुतोंड्या मारुती आहे, त्या दुतोंड्या मारुतीचं एक वैशिष्ट्य आहे, तर मी तो तुम्हाला दाखवणार आहे आता. चला. हा जो दुतोंड्या मारुती आहे ना मित्रांनो, हा दुतोंड्या मारुती पेशवेकालीन मारुती आहे. आणि या मारुतीचं वैशिष्ट्य असं आहे की हा मारुती जेव्हा बनवला तर नाशिकला पूर पातळी किती आहे या मारुतीच्या मुळे कळतं की नाशिकला पूर किती आलाय, किती प्रमाणात आलाय. तर आपण तो मारुती दाखवतो. हा दुतोंड मारुती आहे, दोघं साईडने आपण पाहू शकतो. तर या मारुतीचं वैशिष्ट्य असं आहे की या मारुतीचं वैशिष्ट्य असं आहे, या मारुतीचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो, जेव्हा याच्या छातीपर्यंत पाणी येतं तेव्हा पूर आला समजायचं, आणि जेव्हा हा पूर्ण मारुती पाण्याखाली जातो तेव्हा महापूर आला समजायचं. म्हणजे नाशिकची पाणी पातळी, नाशिकला केवढ्या मोठ्या प्रमाणात पूर आला ते या दुतोंड्या मारुतीमुळे कळतं. आणि त्याचबरोबर हे जे आजूबाजूला मंदिर आहे हे साधारण 200, 300, 1500 वर्षापासूनची मंदिर आहे. आणि एक नारो शंकराचं मंदिर आहे. चला आपण तिकडे जाऊन ते दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी आम्ही शेंगदाणे, फुटाणे आणि तिखट शेंगदाण्याचा आनंद घेत आहोत मस्तपैकी बघा. आणि नाशिकला पूर आल्यानंतर काही ना काही गरम खाल्लं नाही तर त्या पुराचा आनंदच घेतच नाही, म्हणून आम्ही आता दोघं जाऊ. मग तर या दुतोंड्या मारुतीला जीर्णोद्धार कधी झाला त्याच्यावर घेतलं, या इकडे दाखवतो. सौ लक्ष्मीबाई रामचंद्र पाटे यांनी नवसानिमित्त जीर्णोद्धार केला 1968ला. आणि हा जो आहे तिचा रिस्ट्रक्चर केला, पण आता तसं पेशवेकालीन आहे. तर आता आपण बाकी जे मंदिरं आहेत त्यांची पण मी अशीच माहिती देणार आहे. पण आज या पावसाचा आम्हाला आनंद घ्यायचा आहे, त्यामुळे छोटासा व्लॉग आमच्या नाशिकचा पाऊस कसा असतो, आमच्या नाशिकचा पूर कसा असतो हे दाखवण्यासाठी. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.